विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होत आहे। त्यामुळं या मेळाव्याला महाराष्ट्रातून कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यामध्ये सामाजिक प्रश्न आणि सध्याची परिस्थिती याच्यावर चर्चा होणार आहे। त्यामध्ये जातीयनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, जो अबकडचा विषय सध्या संबंध भारत देशामध्ये होत आहे, त्यामध्ये जातनिहाय ही जनगणना तातडीने घ्यावी, तरच अबकडला हात लावावा। क्रिमिनलला आमचा मोठा विरोध आहे आणि त्यामुळं या संदर्भात लवकरच पक्षाच्या वतीने देखील एक आंदोलन घेतलं जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घोले रोड या ठिकाणी मध्यंतरी जी घटना घडली, त्यानंतर तिथं इमारत तिथं बांधली पाहिजे, तिथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य व पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि या चिन्हाचं उद्घाटन अनावरण बालगंधर्व या ठिकाणी 25 तारखेला माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते होणार आहे। आणि या कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर। तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाला खर्च करत असेल तर तुम्ही या लोकांवर अन्याय करता, हे यांच्याकडून व्हायला नाही पाहिजे। तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाला खर्च करत असेल तर तुम्ही तुमचं वेगळं बजेट या ठिकाणी करणं गरजेचं आहे। या संदर्भात वेळोवेळी विधानसभेमध्ये त्या सत्रामध्ये त्या वेळेच्या आमदारांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। उदाहरणार्थ चंद्रकांत खंडोरेपासून सगळ्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु वेळोवेळी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप शिवसेना असेल हे शेड्यूल कास्टचे पैसे हे इतर उपक्रमांसाठी वापरतात, हे बरोबर नाही आहे। हे देखील लोकांमध्ये एक मोठी नाराजगी आहे। आज पोरं उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांना पैसे द्यायला नाही। आपले हे पैसे आमच्या हक्काचे पैसे हे सांस्कृतिक कार्यक्रमाला खर्च करतात। हे जे अबकडं म्हणणारे यांना लक्षात आलं पाहिजे की आपले पैसे हे दुसरीकडे वळवतात। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने सायंकाळी 6 वाजता रविवार सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला सर्व धर्मीय आम्ही बोलवलेले आहेत। तर हा जरा थोडा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। एखादा कोणता मोठा व्यक्ती न बोलवता सर्व धर्मियांचे प्रमुख लोक आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्याच्यामध्ये भंते नाग घोष आहेत, जे धम्मदाय बुद्ध विहाराचे प्रमुख आहेत। मग संजय भोसले उपाध्यक्ष इस्कॉन इंटरनॅशनलचे प्रमुख आहेत। फादर भाऊसाहेब संसारे रेक्टर पीपल सेमिनरी यांचे मोठे हे आहेत। मौलाना सय्यद मुसा दारुसलाम उलेमचे प्रमुख पुण्याचे आहेत। मग ज्ञानी अमरजीत सिंग अध्यक्ष गुरु नानक दरबार या पुण्यातल्या मोठ्या गुरुद्वाराचे प्रमुख आहेत। आणि आमच्या पक्षाचे सर्वातले ज्येष्ठ नेते जे साधारणतः 82-85 वर्षाचे आहेत ते रावसाहेब झेंडे, असे एकूण 6 लोकांच्या हस्ते आठवले साहेबांचा सत्कार होणार आहे। आणि या सत्काराच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, तसेच सरचिटणीस गौतम सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत। आणि बाकी आमचे सर्व पुणे शहरातील नेते, जिल्ह्यातील नेते, पिंपरी चिंचवडमध्ये प्रमुख नेते हे सर्व या कार्यक्रमाला ताकदीने येणार आहेत। आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढं बोलतो। विधानसभेला किती जागा मागणार? आता 12 जागा सांगितलेल्या आहेत, त्यापैकी 2 जागा आम्ही पुण्यात मागणार आहोत।
कुठल्या चिन्हावर येईल. या चिन्हावर शक्यता आठवले साहेब येणाऱ्या रविवारी बालगंधर या ठिकाणी याचं अनावरण करणार आहे.